हॅलो एव्हरीवन. इंग्लिश आजचा आपला विषय आहे इंग्लिश. सर्वात आधी तर मी सर्वांना धन्यवाद म्हणेल की तुमच्या प्रतिसादामुळे, तुमचा भरभरून प्रतिसाद असल्यामुळे आम्हाला ही मीटिंग झूमवर आपण नेहमी कंडक्ट करत असतो, पण आज आपण झूमच्या ऐवजी फेसबुकवर ठेवलेली आहे. त्याचं कारणच हे आहे की खूप लोक जमा झालेले आणि झूमवर ते होत नव्हतं, शक्य होत नव्हतं, म्हणून आपण फेसबुकवर मीटिंग ठेवलेली आहे. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते ह्या सेशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिशबद्दल बोलणार आहोत. इंग्लिश खूप इम्पॉर्टंट आणि खूप घाबरला जाणारा, म्हणजे ज्या गोष्टीला सगळे लोक घाबरतात असा विषय आहे हा इंग्लिश. खूप लोकांचं मी बघितलेलं आहे की इंग्रजी बोलणं, इंग्रजी वाचणं, इंग्रजीमध्ये संवाद करणं, खूप लोकांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात. तर त्याच्यावरच आपण आज बोलणार आहोत की हे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत इंग्लिशचे, इंग्रजीबद्दलचे, तर हे कसे सोडवायचे. ओके. सर्वात आधी मी सर्वांना सांगेल की तुम्ही तुमचे जेही प्रॉब्लेम्स असतील इंग्लिश विषयी, तुमच्या जेही डिफिकल्टीज असतील, तुमचे प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. नक्कीच मी माझ्या परीने जितकं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न होतोय ते करणारच आहे. पण तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या मनात जे न्यूनगंड असतील इंग्लिशबद्दल, ते तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा, म्हणजे मी तुमचे प्रश्न सोडवू शकेल. ओके. आता आपण वळूया इंग्रजी. मला जमेल की नाही. इथे बसलेल्या बऱ्याच स्त्रिया आणि पुरुषांचा हा डाऊट असेल की इंग्लिश मला जमेल की नाही. जर तुम्ही माझ्या समोर बसवून फेसबुक चालवू शकताय, फेसबुक हा शब्द वाचू शकताय, ओके, लाईव्ह जाऊ शकताय, कमेंट करू शकताय, म्हणजे तुम्हाला इंग्लिश येते. जर एखाद्या व्यक्तीला जर इंग्लिश समजलीच नसती किंवा आलीच नसती तर तो हे करूच शकला नसता. बरोबर ना. तुम्ही इथे येऊन मला ऐकू शकताय, फेसबुकवर जाऊ शकताय, फेसबुकचं अकाउंट उघडू शकताय, पासवर्ड टाकू शकताय, इंग्लिशमध्येच टाकत असाल. बरोबर. कोणीच फेसबुकचा पासवर्ड मराठीमध्ये नाही टाकत, सगळे फेसबुकचा पासवर्ड हा इंग्लिशमध्ये टाकतात. बरोबर ना. तर म्हणजे तुम्हाला इंग्लिश येते. ओके. फक्त गरज आहे ती स्वतःला वर खेचण्याची. तुम्हाला काय खाली खेचतंय, काय मागे ओढतंय, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स नसणं, तुमच्यामध्ये जो लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, ती जी एक गोष्ट आहे ती तुम्हाला मागे ओढते. ओके. तर त्याच्यावर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. जर तुम्ही एखादा हिंदी मूवी बघून हिंदी शिकू शकता. बरोबर ना. आपण सगळं आपली मातृभाषा, पण आपण काय करतो, ज्यावेळेस आपण मूवीज बघतो, हिंदी मूवी जर आपण बघत असू तर आपण हिंदी बोलतो. बरोबर ना. कसं काय शिकतो आपण हिंदी बोलणं? बघून बघून, आत्मसात करून करून, एका गोष्टीचा सराव करून करून. हिंदी सिरियल्स आपल्या सगळ्यांना कळतात. ज्या दिवशी तुम्ही इंग्लिश मूव्ही बघायला जाल, ज्या दिवशी तुम्ही इंग्लिश मूव्ही बघणं सुरू कराल, त्या दिवसापासून एका महिन्यात तुम्ही इंग्लिश बोलायला किंवा इंग्लिश समजायलाही सुरुवात करा. ओके. पण मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही इंग्लिश मूव्ही बघा, कारण की जे इंग्लिशमध्ये खूप ब्लँक आहेत त्यांना त्या मूव्हीज बोर होतील. ओके. मूव्हीज बघा, इंग्लिश येण्यासाठी बिलकुल नाही सांगत आहे. इंग्लिश येण्यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सेशनमध्ये सांगणारच आहे. ओके. पण मला फक्त तुम्हाला इतकं सांगायचं आहे की जर तुम्ही हिंदी मूव्ही बघून हिंदी बोलू शकता, हिंदी तुम्हाला समजू शकते, तर इंग्लिश का नाही. ओके. जर एखादी स्त्री आहे, एका न बोलत्या बाळाला, आपलं बाळ जेव्हा असतं कुठल्याही स्त्रीचं, तर ते आधी बोलत नसतं, एका न बोलत्या बाळाला तुम्ही छान बोलायला शिकवू शकता. ओके. ज्याला काहीच कळत नाही त्याला तुम्ही छान बोलायला शिकवू शकत, तर तुम्ही स्वतः का नाही शिकू शकत? ते नक्कीच शिकू शकतात. ओके. सो तुम्हाला याच्यावरच काम करायचं आहे, इंग्रजी बोलणे. ठीक आहे. कसं करायचंय ते मी तुम्हाला हळूहळू सांगते. फर्स्ट ऑफ ऑल मी जे ऑब्झर्व करते ते कॉमन प्रॉब्लेम्स आहेत महिलांचे इंग्रजी बद्दलचे. वोकॅब्युलरी. ओके. वोकॅब्युलरीमध्येच कच्चे असतात. त्यानंतर कॉन्फिडन्स. बऱ्याच महिलांचं असं असते की मॅम आम्हाला इंग्लिश येते, वाक्य पण बनवता येतात, समजतं पण आम्हाला कॉन्फिडन्स नाहीये बोलण्याचा. ओके. आणि काही ठिकाणी असं असते त्यांना वोकॅब्युलरी पण येते, त्यांना कॉन्फिडन्स पण असतो, पण त्यांना वाक्यरचना येत नाही, त्यांची जी वाक्यरचना आहे ती बरोबर नसते. तर हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत इंग्लिशमधले. ठीक आहे. तर याच्यावर टॅकल कसं करायचं हे आपण आज बघूया.
सर्वात पहिला प्रॉब्लेम, सर्वात आधी तर मी घेईल कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम. ओके, कॉन्फिडन्स आहे की मी कसं काय बोलू, माझं चुकेल का. ओके, तर कॉन्फिडन्स जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा असेल तर स्टार्ट फ्रॉम युअर होम. घरापासून सुरुवात करा. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्ही घरातून सुरुवात करा. ओके, तर तुम्हाला घरातून सुरुवात करणं म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला घरामध्ये तुमचे लहान मुलं असतील, जर तुमचे मुलं मोठी झालेली असतील तर त्यांचे काही नॉवेल्स असतील किंवा तुमच्या मुलांच्या ज्या स्टोरी बुक्स वगैरे असतील, कुठलेही शब्द इंग्लिशमधून काहीही असेल, घरामध्ये वर्तमानपत्र येत असेल तर तुम्ही काय करा, ते वाचायला सुरुवात करा. लहान मुलं असतील त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा. घरामध्ये इतर मेंबर्स असतील इंग्लिश बोलणारे, ठीक आहे, तर त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा. जर ते तुमची टिंगल उडवत असतील, काही लेडीज अशाही असतात की त्या म्हणतात नाही मॅम, मला माझे मुलं जरी असले तरी त्यांच्यासमोर त्यांना बोलायला थोडासा संकोच वाटतो. ओके, तर तुमच्या मैत्रिणी असतील जे तुमच्यासारखेच असतील इंग्लिशमध्ये, ओके, ज्यांचं इंग्लिश खूप पक्क नसेल, ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी संवाद साधा. याच्याने काय होईल, तुम्हाला पण इंग्लिश येईल आणि तुमच्या मैत्रिणींना पण इंग्लिश येईल. लहान मुलांशी जर तुम्ही बोलत असते तर काय होईल, तुम्हाला पण इंग्लिश येईल, त्याचबरोबर तुमच्या मुलांनाही इंग्लिश येईल. ओके, आणि ज्या वेळेस तुम्ही ही छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात कराल त्यावेळेस एक वेळ अशी येईल की तुम्हाला नंबर ऑफ पीपल्स, जास्त लोकांसमोर बोलण्याची डेअरिंग येईल, कॉन्फिडन्स येईल, कारण की तुम्हाला माहिती आहे की आता मी जे बोलणार आहे ते बरोबर बोलणार आहे. ओके, सो कॉन्फिडन्स वाढवण्याचा अजून एक मी तुम्हाला एक फंडा सांगते. तुम्ही स्वतःशी बोला. ठीक आहे, ज्यावेळेस मनातल्या मनात तुम्ही एखादी गोष्ट करता आहे किंवा तुम्ही स्वयंपाक साधं किचनमध्ये असाल किंवा जेंट्स असतील ते ऑफिसमध्ये असतील, तर तुम्ही काय करायचंय, आपल्या मनातल्या मनात तुम्ही जो विचार करताय, प्रत्येक लेडीज विचार करते, प्रत्येक लेडीचा हा स्वभावच आहे. प्रत्येक बाईचा असो माणसाचा असो, इतके प्रॉब्लेम्स असतात आपल्या लाईफमध्ये, आपण नेहमी विचार करतो त्यांच्यावर. ओके, तर जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, इंग्लिश शिकायची आहे, कॉन्फिडन्स जनरेट करायचा आहे, तर तुम्ही स्वतःशी बोलताना इंग्लिशमधून बोला. मनातल्या मनात जे तुम्ही विचार करताय तो विचार तुम्ही इंग्लिशमधून करा. ओके, ह्या गोष्टींनी तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढणार आहे. ठीक आहे, ज्या दिवशी आजपासून इथे बसलेल्यांपैकी ज्यांना इंग्रजी शिकायची आहे त्यांनी आजपासून प्रण करा, मी इंग्रजी बोलेल, इंग्रजीत विचार करेल आणि इंग्रजीतच लिहेल. ओके, I will talk in English, I will think English, I will write in English, I will do everything in English, I will dream in English. मी स्वप्न सुद्धा बघेल तर इंग्रजीतच बघेल. ओके, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाशी हे ठाम मांडून बसाल तर पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात तुम्हाला इंग्रजी खूप छान प्रकारे बोलता येऊ शकतं. इफ यू हॅव बेसिक नॉलेज. ज्यांना बेसिक नॉलेज आहे पण कॉन्फिडन्सची कमी आहे त्यांच्यासाठी सांगते मी हे. ओके, गुड इव्हिनिंग एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. त्यानंतर ज्यांच्याकडे वोकॅब्युलरी आहे, म्हणजे काहींचं कसं असतं की इंग्रजी त्यांना येते पण त्यांना वेळेवर शब्द आठवत नाही, त्यांना कॉन्फिडन्स पण असतो पण वेळेवर जर शब्दच आठवले नाही की याला इंग्लिशमधून काय म्हणतात तर करणार काय आपण. ओके, सो ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमची वोकॅब्युलरी वाढवायची आहे. आता वोकॅब्युलरी कशी वाढवायची, एकतर तुम्ही डिक्शनरी तर पाठ नाही करू शकत आपण, आपल्या इथे बसलेल्यांपैकी कोणीच डिक्शनरी पाठ नाही करू शकत, पण तुमच्या वाचनात, तुमच्या ऐकण्यात जे इंग्रजी शब्द येत आहेत, एक वही बनवा, वहीमध्ये ते शब्द लिहा, त्याचा अर्थ लिहा. ओके, ज्यांचा वोकॅब्युलरीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी वाचनात जे शब्द येत आहे, बोलण्यात जे शब्द येत आहेत ते शब्द वहीमध्ये लिहायचे आहे. त्यावेळेस जो शब्द मला अडला होता, एखादी गोष्ट तुम्ही बोलताय, ठीक आहे, बोलताना तुम्ही त्या शब्दासाठी अडले, पण ज्यावेळेस तुम्ही तिथून घरी येताय किंवा ज्यावेळेस तुम्ही रिकामे होतायत, फ्री होतायत त्या कामामधनं, तर तुम्हाला काय करायचंय, एक वही घ्यायची आहे. ठीक आहे, वहीमध्ये लिहायचा आहे तो शब्द आणि त्याचा मिनिंग कुठून शोधायचा आहे, डिक्शनरी असते, आजकाल गुगलही आहे, गुगलवरून तुम्ही मिनिंग शोधू शकता. ओके, त्यानंतर आहे काहींचा प्रॉब्लेम असतो वाक्यरचना त्यांना प्रॉपरली करता येत नाही. ओके, तर वाक्यरचनेसाठी तुम्हाला गायडन्स खूप गरजेचं आहे. एक बेसिक जी वाक्यरचना असते ती आपण टेन्सेसमध्ये किंवा जे बेसिक ग्रामर असतं त्याच्यामध्ये आपण शिकलेलो असतो. ओके, पण जे कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स असतात, जे सेंटेन्स ट्विस्ट करून बनलेले असतात, त्या सेंटेन्ससाठी तुम्हाला गायडन्स खूप महत्वाचा आहे. फक्त ग्रामर शिकून
तुम्हाला ती वाक्यरचना जमत नाही. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स महत्वाचा आहे. तुम्ही जे वाक्याची रचना करत आहात तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे पण तुम्हाला माहिती असणं, हे पण तुम्हाला कोणीतरी सांगणारं खूप गरजेचं असतं. कारण की जोपर्यंत कोणी तुम्हाला सांगणार नाही की हां हे जे तू वाक्य बनवते आहे हे बरोबर आहे, तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. ओके, सो वाक्यरचनेसाठी काही एक आहे की बेसिक लेवलची जी वाक्य असतात ते तुम्ही आपलं जे टेन्सेसचे वगैरे स्ट्रक्चर असतात जे सगळ्यांना माहिती असतात, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, जे बेसिक इंग्लिशमध्ये आहेत, तर ते त्याच्यातून तुम्ही बेसिक सेंटेन्स बनवू शकतात. पण ज्यावेळेस कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स येतात इथे तुम्हाला खूप गायडन्सची गरज पडते. ग्रॅमॅटिकल अजून काही पार्ट आहे, जसं पार्ट्स ऑफ स्पीच वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या पार्टची गरज पडते. ते कुठला शब्द कुठे आला पाहिजे वाक्यामध्ये, म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, आपले जे एकूण पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते जरी माहीत असले तरी कुठलं ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचं, ऍडव्हर्ब कुठे वापरायचं, वर्ब कुठे वापरायचं, काय कुठे वापरायचं हेही माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तोपर्यंत जर तुमचा वाक्यरचनेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला गायडन्सची खूप आवश्यकता आहे. ठीक आहे, कॉन्फिडन्सही असं जर कुणी असेल की कॉन्फिडन्सवर नाही मॅम मी कामच करू शकत नाहीये कॉन्फिडन्सवर, जे मी मेथड सांगितल्या त्या मेथड्समधून जर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड नसेल होत तर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, काउन्सिलिंग म्हणजे काय की एखादा तज्ज्ञ असेल जो तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तो खूप वर्षापासून बघत आलेला आहे, त्याला ते प्रॉब्लेम्स बद्दल माहिती आहे आणि मग तो तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन देणार. ठीक आहे, मी जे सोल्युशन दिलं त्याच्यापेक्षा तो पर्सनली देणार, मग तो पर्सनली तुमचा प्रॉब्लेम अनालाइज करणार आणि पर्सनली तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन देणार की हां तुम्ही हे करा, मग तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके, तसंच वोकॅब्युलरीचं जे मी तुम्हाला सांगितलं आधी तेही एक सोल्युशन आहे. अदरवाईज आता तुम्ही म्हणाल की मॅम हे शक्य नाहीये, कुठेही बाहेर गेला एखादा शब्द तिथे आम्हाला नाही आठवला पण घरी येऊन तो डायरीत लिहिण्यासाठी आम्हाला तो आठवत नाहीये. ठीक आहे, सिंपल काय करा, आजकाल मोबाईल सगळ्यांकडे असतो, सगळे मोबाईल कॅरी करतात. काय करायचं, मोबाईलवर तो शब्द टाकून ठेवायचा, तुमची जी जवळची व्यक्ती असेल त्याला तो शब्द व्हॉट्सअपवर टाकून ठेवायचा, घरी आल्यावर सगळे शब्द बघायचे, त्याचे अर्थ लिहायचे. ओके, आणि हेही शक्य नसेल तर यू कॅन जॉईन क्लासमध्ये, म्हणजे जसं आपण हे जे क्लास घेतो इथे आयडियलिस्टिक अकॅडमीमध्ये जे इंग्लिश स्पीकिंगचे क्लास घेतले जातात त्याच्यामध्ये आपण व्होकॅब्युलरीचे शीट प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये आपण फ्रेजेसचे शीट प्रोव्हाइड करतो, त्याच्यामध्ये आपण काउन्सिलिंग करतो, म्हणजे ज्याचा कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे त्याला आपण स्पेशली काउन्सिलिंग करतो, पर्सनली काउन्सिलिंग करतो, ज्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण वर्क करत असतो. ओके, तर सोल्युशन हेच आहे, एकतर तुम्ही स्वतः काम करा किंवा तुम्ही क्लास जॉईन करा. तुमचं जर असं असेल की मॅम माझं रुटीन बसत नाहीये, तुमचं रुटीन बसत नाहीये, तुम्हाला एखादी गोष्ट इथे मी जे सांगते आहे ते तुमच्याकडनं होत नाहीयेत त्या गोष्टी, तर सिंपल आहे, त्याच्यावर एकच सोल्युशन आहे, टू जॉईन द क्लास. ओके, आता मी त्यांच्याकडे वळणार आहे ज्यांना इंग्लिश अजिबात येत नाहीये. ओके, बिलकुलच इंग्लिश येत नाही त्यांना, ना त्यांना सेंटेन्स, ना व्होकॅब्युलरी, ना ग्रामर, नथिंग. ठीक आहे, पण त्यांची इच्छा आहे शिकण्याची. ठीक आहे, ज्यांचं शिक्षण पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे, इंग्लिशचा त्यांना बिलकुल गंध नाहीये, पण मुलं त्यांच्या इंग्रजी मीडियम मध्ये शिकताय आणि मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकत असल्यामुळे त्यांना मुलांसाठी म्हणा किंवा त्यांच्या स्वतःसाठी म्हणा, काही बायकांचं असंही असतं की त्यांना साधं इंग्लिशमध्ये मेसेजही टाईप करता येत नाही. मग इथे काय होतं, तुम्ही जर पॅरेंट्स मीटिंगमध्ये म्हणा किंवा एखाद्या नवीन ठिकाणी म्हणा गेलेले आहात, तिथे इंग्लिशमधून इन्स्ट्रक्शन जरी असल्या तरी तुम्हाला ते वाचता येत नाही किंवा वाचता आलं तर तुम्हाला ते कळत नाही. खूप बेसिक गोष्टी असतात. आजकाल प्रत्येक ठिकाणी इंग्रजी ही वापरली जाते. ओके, तर अशांसाठी खूप बेसिक पासून सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या मुलांसाठी, म्हणजे ठीक आहे बऱ्याच मातांचं असं असेल की आम्ही कुठे घराच्या बाहेर जात नाही, पॅरेंट्स मीटिंगला आम्ही जात नाही, पण मुलं 24 तासांमधली मला तर वाटतं फक्त 8 तास 7 ते 8 तास मुलं बाहेर असतात, बाकीचा पूर्ण वेळ मुलं तुमच्या सोबत असतात. ओके, जे तुम्ही शिकाल, तुम्ही मराठीत बोलले तर मुलं मराठीत बोलतील, तुम्ही खानदेशीमध्ये बोलले मुलं खानदेशीत बोलतील, तुम्ही हिंदी वापरली मुलं हिंदी वापरतील, तुम्ही अहिराणीत बोलले मुलं अहिराणीत बोलतील आणि तुम्ही जर इंग्रजीमध्ये बोलले तर तुमची मुलंही इंग्रजीमध्ये बोलतील. सो जर तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं आहे आणि माझ्या मुलाने प्रावीण्य मिळवावं, तर तुम्हाला स्वतःला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं असतं,
एका आईने जागृत राहणं. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांना माझा मुलगा टॉपर असायला पाहिजे, माझ्या मुलाला गणित यायला पाहिजे, माझ्या मुलाला इंग्लिश यायला पाहिजे, माझ्या मुलाला हिस्ट्री यायला पाहिजे, तर आधी तुम्ही स्वतः ते शिका. ऍटलिस्ट तुमचे मुलं 8वी 9वी पर्यंत आहे तोपर्यंत. ठीक आहे. कॉलेजमधले मुलं असतील तर इट्स ओके. कॉलेजमधले मुलं इतकं आईंसोबत किंवा आईला फॉलो करत नसतील, तरी तुमचे मुलं जर 7वी 8वी पर्यंत असतील तर तुम्हाला जरी इंग्रजीचा तुम्हाला अजूनही काहीच गंध नसेल तरी तुम्हाला ते इंग्रजी शिकणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मुलांच्या शाळेतले जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते समजण्यासाठी, तुमच्या मुलांना समजण्यासाठी, तुमच्या मुलांच्या शाळेत तुम्ही स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी. असं मी बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे की खूप पालकांना कंप्लेंट्स असतात शाळेच्या टीचर्स विषयी, पण ते बोलू नाही शकत. का? कारण की तिथे गेल्यावर टीचर इंग्लिशमध्ये बोलतात. बरोबर ना? खूप पालकांचं मी हे बघितलेलं आहे. तर नाही, असं नका करू. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाच्या तुमच्या हक्कासाठी पण लढू शकत नाहीये. तुम्ही हजारोंनी लाखोंनी पैसे भरत आहात. 50-50 हजार रुपये, 60-60 हजार रुपये, किती लहान पोरग असू द्या, पण तेवढी फीस तुम्ही भरत आहात. ओके. किती कष्ट करून तुम्ही कमवून ती भरत आहात, पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सांगू शकत नाहीये. ठीक आहे. इमॅजिन करा तुम्ही डॉक्टरकडे गेलेले आहात, पण तुम्ही डॉक्टरला सांगू शकत नाहीये की तुम्हाला काय होतंय. कॅन यू इमॅजिन दिस सिच्युएशन? हेच होतंय तुमच्यासोबत. ठीक आहे. तुम्ही शाळेत जात आहात, शाळेत मुलांना टाकलंय, तुम्ही अमाप पैसा खर्च करत आहात, सगळ्या सुखसोयी देत आहात मुलांना, पण तिथे गेल्यावर तुम्हाला कळतच नाहीये की मी मॅमशी कसं बोलू, कारण की तुम्हाला इंग्लिश येत नाहीये. आणि आजकाल इंग्लिश मीडियममध्ये सगळ्या टीचर लोक जनरली इंग्लिशमधून बोलतात. ओके. मग तिथे तुम्ही कमी पडतात. तिथे तुम्ही कमी पडले, तुमचा कॉन्फिडन्स कमी पडला की आपोआप तुमच्या मुलांचा कॉन्फिडन्स कमी पडतो. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा की पॅरेंट्स मीटमध्ये जो मुलगा तुमच्या मुलाच्या वर्गात अव्वल असतो, ठीक आहे, त्याचे पॅरेंट्सही, त्याची जी आई असेल किंवा आई वडील जेही पॅरेंट्स मीटमध्ये येत असतील तेही खूप ऍक्टिव्ह असतात. जेव्हा पॅरेंट्स ऍक्टिव्ह होतात तेव्हाच मुलं ऍक्टिव्ह होतात. ओके. तर आता मी अशांसाठी सोल्युशन सांगणार आहे की ज्यांना इंग्लिश बिलकुल येत नाही येत, शिका. ठीक आहे. जसं लहान मूल केजी मध्ये, प्रत्येकाचं मूल इंग्लिश मीडियम मध्ये असतं. आजकाल केजी मध्ये मुलांना काय शिकवलं जातं? सर्वात आधी फोनिक्स. फोनिक्स म्हणजे काय? तर जे साऊंड्स असतात, अ ला काय म्हणायचं, आ ला काय म्हणायचं, ई ला काय म्हणायचं, अ आ ई ई उ ऊ एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तिथून शिका, तिथून सुरुवात करा. त्यानंतर स्पेलिंग बनवायला शिका. ठीक आहे. ही प्रोसिजरच आहे. आपण आपल्या क्लासमध्ये पण ही प्रोसिजर फॉलो करतो आणि दिस इज द प्रॉपर प्रोसिजर. ठीक आहे. मी इथे बसलेल्या सगळ्यांना सांगेल की ज्यावेळेस जर तुम्ही बेसिक पासून तुम्हाला शिकायचं आहे तर तुम्हाला ते वाचता येणं गरजेचं आहे. वाचता येण्यासाठी तुम्हाला हे गरजेचं आहे की स्पेलिंग बनवायचं कसं. जोपर्यंत स्पेलिंग बनवता येणार नाही किंवा तुम्हाला माहिती नसेल की स्पेलिंग बनवतात कसं, तोपर्यंत तुम्ही ते वाचू शकत नाही. ओके. तर तुम्हाला स्पेलिंग बनवता येणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाक्याची रचना कशी असते, साध्या वाक्यांची. ठीक आहे. मी इथे कॉम्प्लिकेटेड वाक्य नाही सांगत आहे, साध्या वाक्यांची. आधी आपण साध्याच वाक्यांची शिकायची, मग कॉम्प्लिकेटेड कडे जायचंय. ओके. तर साध्या वाक्यांची रचना कशी असते, जसं मराठीमध्ये ही पेन्सिल आहे. ओके. तसंच इंग्लिशमध्ये दिस इज पेन्सिल. ओके. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट हे म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. ओके. हे जे शब्द आहेत, म्हणजे हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, हे जे शब्दांच्या जाती आहेत, यांना अरेंज कसं करायचं, ओके, हे शिका. ठीक आहे. शब्द, आता छोटी छोटी शब्द यायला लागली, तुम्हाला छोटी छोटी शब्द बनवता यायला लागली. आता तुम्हाला काय गरजेचं आहे की कुठली शब्दाची जात कुठे वापरायची. ओके. कर्ता कुठे ठेवायचा, कर्म कुठे ठेवायचा, क्रियापद कुठे ठेवायचं, एखादं विशेषण आलं तर विशेषण कुठे टाकायचं, क्रियाविशेषण कुठे टाकायचं. ओके. ही वाक्याची रचना येणं गरजेची आहे. असे वाक्य बनवून पहा, त्याला वहीत लिहून पहा. ठीक आहे. आता डायरेक्ट बोलता नाही येणार तुम्हाला. ठीक आहे. कारण की तुम्ही बेसिक लेवलला आहात. ओके. तर वाक्याची रचना एकदा तुम्हाला समजली, जसं इंग्लिश ग्रामर, तर हा थोडासा ग्रामॅटिकल पार्ट येतो. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट. वेगवेगळे काळ असतात. जसं आपला भूतकाळ आहे, भूतकाळाचे 4 प्रकार आहे, भविष्यकाळाचे 4 आणि वर्तमान काळाचे 4 प्रकार आहे. तर काळाचे प्रकार, कोणत्या काळामध्ये कुठलं क्रियापद यूज केलं जातं,
कुठल्या टेन्समध्ये कुठलं व्हर्ब यूज केलं जातं, कुठलं हेल्पिंग व्हर्ब यूज केलं जातं, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्ही वाक्य नाही बनवू शकत. ठीक आहे, तर हे जाणून घ्या की कुठल्या याच्यात कुठलं व्हर्ब आपण यूज करायला पाहिजे. ओके, मग आता तुम्ही आले वाक्य बनवायला शिकले, वाक्य लिहिता येत आहे आता तुम्हाला वहीवर. ओके, वाक्य लिहिता यायला लागल्यावर तुम्ही ते बोलायला शिका. ठीक आहे, वाक्य जे तुम्ही लिहिताय, तर असं नाहीये की तुम्ही 1-2 वाक्य लिहिले आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला बोलता आलं नाही, बिलकुल नाहीये. ठीक आहे, एक लहान बाळ किती 1 वर्षाचं होईपर्यंत, 1 वर्षाचं होतं तेव्हा ते बोबडं बोलायला शिकतं, बरोबर ना. मग त्याच्यानंतर 2 वर्षाचं होईपर्यंत ते क्लिअरली बोलायला शिकतं. म्हणजे एक बाळ ऐकत असतं. म्हणजे पहिले 6 महिने तर तुम्ही नका कन्सिडर करू, पण ज्या 6 महिन्यानंतर, म्हणजे ते बाळ 6 महिन्याचं पासून तर 12 महिन्याचं होईपर्यंत, 1 वर्षाचं होईपर्यंत त्याची ऐकण्याची प्रोसेस सुरू असते, ती आत्मसात करण्याची प्रोसेस सुरू असते. ठीक आहे, त्यानंतर तो स्वतः बोलायला लागतो, बोबळं बोलायला लागतो. तुम्हाला तेच करायचंय, तुम्हाला इंग्लिश बोबळं बोलायचंय. ओके, पहिले काय करणार, तुम्ही ती आत्मसात करणार 15 ते 20 दिवस. त्यानंतर तुम्ही काय करणार, थोडं थोडं बोलायला सुरुवात करणार, बोबळं बोलणार इंग्लिश. ओके, आणि मग जसं तुम्ही बोबळं बोलणार, बोबळं बोलता बोलता तुम्हाला लक्षात येईल की अरे आता माझ्या इथे चुका होत आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही बोबळं बोलायला लागले त्यावेळेस तुम्ही काय ऑब्झर्व करायचंय की तुमच्या चुका कुठे होत आहेत, तुम्हाला प्रॉब्लेम कुठे होतोय. आता मला कॉन्फिडन्सची कमी आहे का, आता मला व्होकॅब्युलरीची कमी आहे का, आता मला सिंपल सेंटेन्स तर बोलता येत आहे, पण कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स आले तर मला प्रॉब्लेम होतोय का. ठीक आहे, स्वतःला तुम्हाला अॅनलाइज करायचंय की तुमची कमी काय आहे. जोपर्यंत तुमची स्वतःची कमी नाही, बघा सिंपल आहे, लहान मुलं असतात, लहान मुलांना टीचर होमवर्क देतात. काय करतात टीचर, होमवर्क देतात आणि जिथे तो मुलगा चुकतो तर टीचर काय सांगतात, हे 10 वेळा लिहून आण, हे 20 वेळा लिहून आण. बरोबर ना, सेम तुम्हाला करायचंय. तुमची जी चुकी आहे, जिथे तुम्ही चुकलेले आहेत ते तुम्हाला करेक्शन करायचे. तर मग तुम्हाला 10-20 वेळा लिहायचं नाहीये, तुम्हाला काय करायचंय, प्रॅक्टिस करायची आहे त्याची. ओके, सो दिस इज द प्रॉपर प्रोसिजर. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल, प्रॅक्टिस करत जा, चुका काढत राहा, चुका दुरुस्त करत राहा, प्रॅक्टिस करा, चुका काढा, चुका दुरुस्त करा. स्वतःच्या चुका काढता येत नसतील तर गायडन्स घ्या. ठीक आहे, जर असं असेल माझ्याकडे वेळ कमी आहे, मला इंटरव्ह्यू द्यायचे आहेत, मला जॉईनिंग करायचं आहे, असं असेल तर गायडन्स घ्या. कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण स्वतः एखादी गोष्ट करायला जातो तर थोडा वेळ लागतो आपल्याला. जर कोणी गाईड करणारं असेल तर ती व्यक्ती आपल्याला गाईड करते, पटकन आपण ते आत्मसात करतो आणि पुढे जात असतो. ओके, तर ह्या गोष्टी आहेत इंग्लिश शिकण्यासाठी. जे मी तुम्हाला आता सांगितलं, ह्याच्या उपर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही शंका असतील इंग्लिश बोलण्याबद्दल, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स होत असतील की हो मॅम मी बोलायचा प्रयत्न करते पण माझा हा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही कमेंटमध्ये ते टाकू शकता. ओके, आय कॅन सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. मी इथे सोल्युशन देण्यासाठीच आलेली आहे. इंग्लिश बोलण्यासाठी तुमचे जेही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. मोस्ट ऑफ पीपल्स आर सेइंग गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आणि मी तर सांगेल की खरंच खूप काळाची गरज आहे. तुम्ही साधं ट्रेनमध्ये गेलात, साधं तुमच्या हातात जो मोबाईल आहे, जो आता तुम्ही वापरत आहात, त्याच्यामध्येही तुम्हाला इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे. एखादं नवीन ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं आणि नवीन ऍप्लिकेशनमध्ये एखादं काही पॉपअप आलं किंवा असं आलं, तर तुम्हाला ते वाचून त्याचा अर्थ कळत नाही. मग तुम्हाला भीती वाटते, मी क्लिक करू की नाही, वाटते ना. एखादं नवीन ऍप्लिकेशन आपण वापरत असतो तेव्हा त्यावेळेस आपल्याला भीती वाटते. का वाटते, कारण की ते जे लिहून आलेलं असतं ना ते आपल्याला कळत नाही. जर आपल्याला ते कळलं असतं, इंग्लिश समजली असती तर ते कळलं असतं. आणि येस ऑर नो, मग आपण कोणाकडे तरी जातो आणि त्यांना विचारतो की हो करू, येस करू की नो करू, अग्री करू की डिसअग्री करू, एक्सेप्ट करू की डिनाय करू. बेसिक शब्द आहे. एक्सेप्ट म्हणजे हो, डिनाय म्हणजे नाही, अग्री म्हणजे मान्य आहे, नॉट अग्री म्हणजे मान्य नाही आहे. ओके, हे छोटे छोटे वाक्य आहे, म्हणजे ऍटलिस्ट तुमच्या पुरती आणि तुमच्या मुलांपुरती. ओके, पुढे जाऊन तुमचे मुलं आजकाल बऱ्याच लोकांना फॅड आहे सिटीमध्ये जाऊन राहण्याचं. खेडेगावांमध्ये राहणं आवडत नाही बऱ्याच लोकांचं असं असतं की हा नोकरीला लागला पाहिजे माझा मुलगा, सिटीमध्ये गेला पाहिजे. जर तुमचं मूल पुढे, आता माझ्या समोर बसलेल्यांपैकी बरेच लोक आजही सिटीमध्ये राहत असतील किंवा काही
ज्यांचं स्वप्न असेल की त्यांच्या मुलांनी सिटीमध्ये राहावं, त्यांच्या मुलांनी फॉरेनमध्ये जावं. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांकडे जाणार किंवा तुम्ही आज जर सिटीमध्ये राहत असाल तर ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर निघता आणि तुम्हाला एखादी इंग्रजीमध्ये पाटी येते, बरेच पॅरेंट्स मी असे बघितलेले आहेत त्यांचे मुलं शहरात राहतात पण त्यांना एकटं नाही जाता येत मुलांच्या घरी, है ना, हॉस्टेलमध्ये राहतात. पण मुलं काय करतात तुम्हाला कसं माहिती पडेल? ओके, बऱ्याच लोकांची मुलं हॉस्टेलमध्ये राहतात. मुलं तिथे काय करतात तुम्हाला नॉलेज असणं, अपडेट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मुलांच्या कॉलेजचं जे ऍडमिशनच्या वेळेस जो बॉन्ड लिहिला जातो, पॅरेंट्स कडून एक बॉन्ड लिहून घेतला जातो, 100 हे असतो बॉन्ड पेपरवर, जो आपला स्टॅम्प पेपर असतो, स्टॅम्प पेपरवर तो बॉन्ड केला जातो. बरेच पॅरेंट्स आहेत की बॉन्ड पेपरवर ते सही करतात पण त्यांना त्या बॉन्ड पेपरवर काय लिहिलं आहे त्याचा अर्थ कळत नाही, कारण की तो जो बॉन्ड पेपर असतो तो मराठीतून असतो, ऍप्लिकेशन्स आहेत ते नाही कळत. तर प्लीज कॉन्सन्ट्रेट, प्लीज वर्क ऑन धिस. ओके, तुमची मुलं कुठे जात आहेत, तुमची मुलं काय करतायत, तुमच्याकडनं कुठल्या कागदावर सही करून घेतली जाते, या सगळ्याचं नॉलेज असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तुम्ही जर प्लॅन करताय की माझ्या मुलाने फॉरेनमध्ये जावं, MS करावं, तर ज्यावेळेस मी मुलाच्या घरी जाईल त्यावेळेस मला बोलता यावं. माझा मुलगा जर फॉरेनमध्ये सेटल झाला तर मला तिथे फ्लाईटनी माझं जाता यावं, ऍटलिस्ट तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता तर यावं. ओके, जर तुम्हाला इंग्लिशच बोलता आलं तर तुम्ही कसं पोहोचाल तिथे? ओके, कारण की इकडे तुम्ही एकदा जर भारत सोडला तर तुम्हाला नाही तिकडे ना हिंदी लँग्वेज किंवा मराठी लँग्वेज नाही येणार. आणि मी तर एक खूप सिंपल सांगेल की इथे बसलेल्यांपैकी सगळे लोक हिंदी पिक्चर मधून शिकले. तुम्ही जर हिंदी पिक्चर बघून बघून हिंदी शिकू शकता तर मग इंग्लिश का नाही? ओके, बोलताना आठवत नाही, स्वाती मॅम विचारतायत की हां येस मॅम, बोलताना आठवत नाही कारण की एकतर तुमची व्होकॅब्युलरी कमी आहे, तुमचा जो शब्दसंग्रह आहे इंग्लिशचा तो वाढवा, किंवा अजून एक रिझन असू शकतं तुमची प्रॅक्टिस कमी आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यरचना कशी करायची हे माहिती आहे पण पटकन क्लिक होत नाही. बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम असतो, त्यांना लिहिता येतं पण बोलता येत नाही. तर काय होतं असं, लिहिताना आपण जे लिहितो ना, म्हणजे जो लिहिताना जो वेळ लागतो ना तो जास्त असतो. आपण एक शब्द लिहिल्यावर दुसरा शब्द लिहिण्याच्या आधी आपल्याला जो मधला वेळ असतो तो विचार करण्यासाठी मिळत असतो. ओके, तर त्या आपण तेवढ्या वेळेत विचार करतो आणि पुढचा शब्द लिहित असतो. पण बोलताना तसं नाही होत. बोलण्याची स्पीड ही लिहिण्यापेक्षा जास्त असते आणि मग स्पीड जास्त असली की आपल्याला ते आठवत नाही पटकन, तेवढ्या त्या छोट्याशा पिरियडमध्ये आपल्याला ते पटकन आठवत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस याच्यावर सोल्युशन आहे मॅम. तुमची व्होकॅब्युलरी वाढवा आणि तुमची प्रॅक्टिस वाढवा. ओके, अजून काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क मी, अदरवाइज आय विल एंड दिस सेशन. आय थिंक बऱ्यापैकी मी पॉइंट्स कव्हर केलेले आहेत, गरजही तुम्हाला सांगितलेली आहे, गरज आहे. तुमचे अजूनही काही प्रॉब्लेम्स असतील तर यू कॅन पोस्ट ऑन ग्रुप. ठीक आहे, ग्रुपवर टाका, सेशनच्या खाली कमेंट केली तरी चालेल. अजून वाटलं तर आपण अजून एखादी दोन याच्यावर सेशन घेऊ शकतो तुमचे पर्टिक्युलर प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी. इंग्लिश मूवीजचे नेम सांगाल का ज्याने इंग्लिश व्होकॅब्युलरी वाढेल? ओके, जर मॅम तुमची स्टार्टिंग असेल तर आय विल सजेस्ट की तुम्ही आधी वाचन करा. तेजस्विनी शिंदे मॅम. ओके, जर स्टार्टिंग असेल, सुरुवात असेल तर तुम्ही, कारण मूवीचं कसं असतं, मूवीमध्ये ते बोलतात. ओके, बोलतात तर तितकं आपल्याला आत्मसात नाही होत पटकन, कारण की ते सुरुवात असते ना तुमची, तुम्हाला त्या गोष्टी पटकन गेन नाही होत, कॅच नाही होत. आणि मग काय होतं, एक वेळ अशी येते की आपल्याला ती मूवी बोर व्हायला लागते. ठीक आहे ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, आधी नॉव्हेल्स वाचायच्यात आणि त्यानंतर मूवीज बघायच्या आहेत. इंग्लिश मूवीज तुम्ही यू कॅन वॉच एनी मूवी, मूवीचं नाव असेल तर यू कॅन वॉच एनी मूवी, पण मी सजेस्ट करेल की सुरुवातीला वाचन करा आणि मग मूवीजकडे वळा. ओके, बोलताना भीती वाटते, येस, लॅक ऑफ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स ही प्रॅक्टिसनेही येतो कॉन्फिडन्स. लॅक ऑफ कॉन्फिडन्स इज ड्यू टू लॅक ऑफ नॉलेज. आपल्याला जर माहिती आहे की एखादी गोष्टी केल्यावर माझी ती परफेक्ट होणार नाहीये, त्यावेळेस आपण भीतो ती गोष्ट करायला, बरोबर ना. रोज तुम्ही घरामध्ये पोळी बनवता. ओके, पोळी बनवायला तुम्ही भीती वाटते का पोळी बनवताना? नाही वाटत. ओके, पण जर तुम्ही पुरणपोळी बनवायला गेले नवीन, ओके, काही बायकांना तर आता सवय झाली असेल, पण ज्यावेळेस तुम्ही नवीन पुरणपोळी बनवता त्यावेळेस तुम्ही घाबरता का? कारण की तुम्हाला डाऊट आहे की मला ती बनवता येईल की नाही.
मला तुम्हाला भीती वाटते ती बनवायची का, कारण की तुम्हाला त्याचं पूर्ण नॉलेज नाहीये, अजून तुम्ही बनवलेली नाहीये, तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली नाहीये. ओके, तुम्हाला माहिती नाहीये मला चटका लागेल का, ही फुटणार तर नाही. द सेम थिंग इज, एखादी नवीन गोष्ट करायला जातो तेव्हा कॉन्फिडन्स कमी असतो. कॉन्फिडन्स या प्रॅक्टिसनी वाढतो, किंवा नॉलेज कमी असेल तर तुम्ही नॉलेज गेन करा. ओके, आणि जर तुमचं स्वतःहून किंवा कॉन्फिडन्स तुमचा वाढत नसेल, तुम्ही काउन्सिलिंग घ्या, कोणाचे तरी डिस्कस करा. डिस्कस करूनही तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. आणि इतकं सगळं करूनही तुम्हाला जर वाटत असेल की नाही मी चुकतेच आहे, तर तुमची चुका शोधणारी व्यक्ती तुम्ही तुमच्या आयुष्यात आणा. ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात तुमच्या चुका शोधणारी व्यक्ती येईल, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, कारण ती तुम्हाला तुमच्या चुका आणि तुमच्या बरोबर गोष्टी दोघी गोष्ट सांगत असते. ओके, तर चुका शोधणारं कोणीतरी तुम्ही बघा. ओके, विच बुक्स, एनी इंग्लिश बुक, नॉव्हेल्स तुम्ही वाचू शकता. कोणाला नॉव्हेल्समध्ये इंटरेस्ट असेल नॉव्हेल वाचा, हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल हिस्ट्री, कुठली पण इंग्लिश मधली बुक, तुम्हाला ज्या विषयात इंटरेस्ट असेल तो विषय. ओके, मी इथे कुठल्याच बुकचं नाव घेत नाहीये, कारण की प्रत्येकाचा इंटरेस्ट हा वेगवेगळ्या विषयात असतो. ओके, अजून काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क. Okay, so I think most of your questions are over. Work on this, think on this. Thank you everybody. टेन्सेस वापरताना जम्बलिंग होते, तर सेम आहे, प्रॅक्टिस करा. आणि जिथे जम्बलिंग होते आहे तर तिथे त्याची जास्त प्रॅक्टिस करा, चुका काढा. मी तुम्हाला सेशनमध्ये आधीही सांगितलं आणि परत सांगते की जिथे जम्बलिंग होते, कुठल्या टेन्समध्ये जम्बलिंग होते, आधी तर तुम्ही हे समजून घ्या की कोणता टेन्स कुठे वापरला जातो. सिंपल प्रेझेंट कुठे वापरला जातो, प्रेझेंट कंटिन्युअस कुठे वापरला जातो, प्रेझेंट परफेक्ट कुठे वापरला जातो, फ्युचर कंटिन्युअस कुठे वापरला जातो. आणि त्यानंतर मला कुठला टेन्स वापरताना जास्त जम्बलिंग होते. काही काहींचं कसं असतं, जे साधे साधे टेन्सेस असतात ना, कंटिन्युअस वगैरे, ते इझिली येऊन जातात त्यांना. ओके, पण जे आपले कॉम्प्लिकेटेड टेन्सेस असतात, जसं परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झालं, प्रेझेंट परफेक्ट झालं, तिथे ते थोडेसे कन्फ्यूज होऊन जातात. ओके, तर अॅनलाइज करा की तुम्ही कुठल्या टेन्समध्ये जम्बल होत आहात. ओके, अँड यू कॅन वर्क ऑन इट. टेन्सेस वापरून लॅक ऑफ प्रॅक्टिस, येस डेफिनेटली इट्स लॅक ऑफ प्रॅक्टिस. आणि तुमचा जर प्रॅक्टिसचा इश्यू असेल, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकत नाही आहात किंवा घरी तुमच्यासोबत कोणी नाहीये बोलायला, यू कॅन डायरेक्टली जॉईन द क्लास. खूप चांगलं सोल्युशन आहे. मी क्लास घेते म्हणून मी तुम्हाला नाही सांगते, आय एम टेलिंग यू जेन्युइनली. ओके, की याचं सोल्युशन हे आहे की तुम्ही क्लास जॉईन करा. क्लास जॉईन केल्यावर काय होईल, तुमचे मी जे हे सगळं सांगितलं, वर्कआउट करणं, की चुका शोधणं, वोकॅब्युलरी करणं, किंवा दुसऱ्यांशी बोलणं, प्रॅक्टिस करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एका ठिकाणी कव्हर होतात. ठीक आहे, असं नाहीये की तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही, पण तुम्ही त्या गोष्टी रेग्युलरली करू शकत नाही, म्हणून क्लासची गरज असते. ओके, कुठलीही गोष्ट रेग्युलरली करणं खूप गरजेची आहे. ठीक आहे, त्या असं नाहीये की मी आज केलं, माझी वोकॅब्युलरी कच्ची आहे, मी आज शब्द वाचले, मग 3-4 दिवसांनी वाचले, मग 4-5 दिवसांनी परत वाचले, मग 10 दिवस सुट्टी घेतली, मग 8 दिवस सलग वाचले, त्याच्यानंतर परत 8-15 दिवस सुट्टी घेतली. नाही, असं नाहीये. कुठलीही गोष्ट करताय ना तर सलग झाली पाहिजे ती. ओके, एकतर तुम्ही स्वतःच्या मनावर इतका ताबा ठेवा की नाही मी रोज करणार आहे, आणि स्वतःच्या मनावर जर ताबा ठेवता नसेल येत, जर एवढं तुमचं कंट्रोल नसेल, तर तुम्ही क्लास जॉईन करा. इथे हुक अँड कुक आम्ही आमच्या स्टुडंट्सकडनं, म्हणजे मोठ्या मोठ्या बायका असतात त्यांनाही पनिशमेंट देतो की नाही तुम्हाला करायचंच आहे, तुम्हाला हे करायचंच आहे, हे करायचंच आहे, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, म्हणजे करून कसं घ्यायचं हे आम्हाला माहिती असतं तुमच्याकडनं. ओके, वेन द कोर्स टू बी जॉईन. ओके, आजपासूनच बॅच सुरू झालेल्या आहेत फॉर बेसिक इंग्लिश स्पीकिंग. तुम्हाला इंग्लिश काहीच नसेल येत तर यू कॅन जॉईन बेसिक इंग्लिश स्पीकिंग, आणि तुम्हाला थोडं येत असेल पण तुमचा बोलण्याचा, तुमचा कॉन्फिडन्सचा इश्यू असेल तर यू कॅन जॉईन प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग. दोघांच्या बॅचेस आजपासून सुरू झालेल्या आहेत. ओके, आणि आता दोघं कोर्सेसवर वुमेन्स डेची पण ऑफर सुरू आहे, 5% ऑफर आहे, प्लस तुम्हाला काही कोर्सेसही फ्री आहेत त्याच्यावर. ओके, जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, किंवा मोबाईल वर्कशॉप आहे, असे कोर्सेसही फ्री आहेत. तर ज्यांना जे क्लाससाठी इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक देते, आमचे फोन नंबर्स देते.
ओके. तर ह्या सेशनच्या वरती तुम्हाला जे फोन नंबर मिळतील त्याच्यावर तुम्ही क्लासची जी पुढची चौकशी आहे ती करू शकतात, किंवा मी एक फोन नंबर सांगते 7755925370 7755925370 या नंबरवर इन्क्वायरी करू शकता, किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल याच्याशी रिलेटेड जे मी आता सेशन घेतलं, ठीक आहे. कुणाचं असं असेल की त्यांचा छोटासा प्रॉब्लेम आहे, त्यांना क्लासची गरज नाहीये पण छोटासा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकता, मॅम माझा हा प्रॉब्लेम आहे, वी विल डेफिनेटली हेल्प यू टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. ओके. इंटरव्ह्यू फेस करायचे असतील, फॉरेनला जायचं असेल, मुलांच्या शाळा असतील, मुलांच्या शाळेचे इंटरव्ह्यू करायचे असतील, मुलांच्या ऍडमिशन्स घ्यायचे असतील, फॉर एव्हरी प्रॉब्लेम वी आर रेडी. ओके. यू कॅन आस्क अस एनी प्रॉब्लेम. Okay, so I think I should end this session. Bye everyone.